कारण रायगडमध्ये धबधबे प्रवाहित झालेत। ठपकी धबधबा मोठ्या प्रमाणामध्ये यावेळेस प्रवाहित झालेला आहे। ही दृश्य आहेत धपकी या धबधब्याची आणि हा धबधबा मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाला आहे। सुधागड तालुक्यातील धपकी धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळतोय। प्रशासनाने नागरिक आणि पर्यटकांना धबधब्यांच्या परिसरात जाणं हे टाळावं आणि सुरक्षित अंतर राखण्याचं आवाहन देखील केलेलं आहे। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी अधिक माहिती घेतली ती आपण बघूया। सध्या आपण पाहताय रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील प्रसिद्ध असा धपकीचा धबधबा आहे। रायगड जिल्ह्यामध्ये मागील 48 तासापासून मुसळधार पाऊस बरसत आहे आणि त्याचा प्रत्यय म्हणून आपण जर बघितलं तर रायगड जिल्ह्यातील नद्या नाल्यांना ओसंडून भरून वाहत आहेत। त्याच पद्धतीमध्ये रायगड जिल्ह्यातील जे धबधबे आहेत ते देखील आता अशा पद्धतीमध्ये प्रवाहित झालेले आहेत। सध्या आपण दृश्यांमध्ये पाहताय हा रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध असा धपकीचा धबधबा आहे। सुधागड तालुक्यातील प्रसिद्ध या धबधब्याला अनेक पर्यटक जे आहेत ते सतत भेट देत असतात। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंतसह राज वैशंपायन, टीव्ही मराठी, सुधागड, रायगड।